ब्रेकनंतर तुम्ही पाहताय नमस्कार महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसच्या राज्यातल्या बड्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष सांगली महापालिकेच्या निवडणुकांकडे लागलं होतं। पण निवडणुकीत अजित पवारांसह जयंत पाटील आणि आर पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय। राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या महापालिकेतील 76 पैकी 40 जागा जिंकून काँग्रेसनं तिथं एकहाती सत्ता मिळवली आहे, तर राष्ट्रवादीला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावं लागले, तर विकास आघाडीला 8 आणि अपक्षांना 10 जागा मिळाल्या। मात्र हा विजय अजित पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलेल्या आरोपांमुळे साकार झाल्याचं सांगून पतंगरावांनी राष्ट्रवादींची विकेट घेतली। पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। सांगली महापालिकेमध्ये सत्तांतर होऊन राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाआघाडीकडची सत्ता काँग्रेसकडे गेलेली आहे। हे सत्तांतर जयंत पाटील यांच्या सांगलीतील वर्चस्वाला धक्का मानलं जात आहे। राष्ट्रवादीच्या या पराभवाची काय कारण आहेत आपण जयंत पाटील यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। नमस्कार। एक तर सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा निवडणूक लढवलेली होती। यापूर्वी महाआघाडीच्या रूपाने सर्व पक्षांना एकत्रित करून आम्ही निवडणूक लढवलेली। मी अतिशय मोकळ्या मनाने आमचा झालेला पराभव मान्य करतो। या शहरातला राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करताना काँग्रेस पक्षाला योग्य आणि विधायक कामासाठी निश्चित योग्य ते सहकार्य करेल याच्यात माझ्या मनात शंका नाही। या शहराने आम्ही दिलेला पर्याय, या शहरात मागच्या 5 वर्षात महाआघाडी होती, त्या महाआघाडीत फूट पडली। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लोकांच्या समोर जाणं आम्ही पसंत केलं। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्हाला या शहरामध्ये 30.5% मतदान झालं। जी आमच्यापासून बाजूला गेली महाआघाडी त्यामध्ये त्यांना 12.5% मतदान झालं। काँग्रेस पक्षाला 38% मतदान झालं आणि आमच्यातून एक फुटून बाजूला गेलेले काही अपक्ष म्हणून उभे राहिले त्यांना 4-5% मतदान झालं। त्यामुळे आमच्या मतांची विभागणी झाली, यात कोणती शंका नाही। पण मी त्याचं समर्थन करणार नाही। जो पराभव झालाय तो मोकळेपणाने मान्य करायचा असतो। जर तर संख्याबळ आणि आकडेवारीत मी अजिबात गुंतणार नाही। आमचा पराभव झालाय हा मी मोकळेपणाने मान्य करतो। काँग्रेसच्या इथल्या स्थानिक नेतृत्वाला मी महापालिका चांगली चालवण्यासाठी शुभेच्छाही देतो आणि जे सरकारमधली ताकद असेल ती त्यांना मदत करण्यासाठी वापरण्याचा विश्वासही देतो। निवडणूक संपलेली आहे, निकाली लागलेला आहे, मात्र या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्या प्रकारचा प्रचार झाला, आरोप प्रत्यारोप झाले सत्ताधारी पक्षाकडून एकमेकांवरती, त्याचा काही परिणाम झाला असं वाटतं? झाला असेल काही। शेवटी मतदार राजा फार जाणकार आहे। दूरध्वनीवर जे दिसतं त्याच्यातनंही काही लोक आपली मतं बनवत असतात। एकंदर आरोप प्रत्यारोप हे शेवटच्या 3 दिवसात झाले, पण पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अनेक जण आमच्या राष्ट्रवादीत उभे होते। त्यांना निवडणुकीचा अनुभवही कमी होता, त्यामुळे आमचे उमेदवार काही ठिकाणी कमी पडले हे आम्ही मान्यच करतो। गुंडगिरीचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात आला होता, मात्र यामुळे एकूणच मंत्रिमंडळाच्या वैधतेवरती काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असं आपल्याला वाटतं आणि लोकांमध्ये एक वेगळा संदेश जातो। राज्यभराच्या निवडणूक चांगली पुरती होती, मात्र अशा प्रकारच्या आरोपांमुळे एक राज्याच्या सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम झाला। मला वाटत नाही की असं काही परिणाम राज्य सरकार चालवण्यावर आणि प्रतिमेवर होईल। हा स्थानिक छोटीशी लढाई होती, स्थानिक होती। त्याचं स्वरूप या महापालिकेपुरतंच मर्यादित होतं आणि हे विसरून चालणार नाही। या महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या दोन्ही विधानसभेच्या जागा काँग्रेस पक्ष लढवतं। इथली खासदारकी देखील काँग्रेस पक्ष आमच्या आघाडीत लढवतं। त्यामुळं इथं त्यांची ताकद आणि सत्ता ही पूर्वीपासून आहे। त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याच्यासाठी आमच्या परीने जे प्रयत्न केले ते माझ्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय प्रयत्नाची शिकस्त केली। अनेक तरुण कार्यकर्ते आम्हाला या निमित्तानं मिळाले। जे वेगळे पक्ष बदलणारी लोक आहेत त्या सर्वांना वगळून आम्ही यावेळी आमचा पक्ष उभा केलेला होता। प्रयत्न आमचा हा होता की लोकांना चांगलं शासन पुढच्या 5 वर्षात द्यावं, पण आम्हाला त्यात जनतेने नाकारलेलं आहे हे उघड आहे। कारण मागच्या 5 वर्षाचे जी काही कामकाज या शहरात झालं
त्याचा परिणाम आमच्या मतांवर झालेला आहे. माणिकराव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे काही संभ्रम निर्माण झाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये, एकूण नागरिकांमध्ये, असं वाटतं तुम्हाला त्याचा काही परिणाम झाला असावा? माणिकराव ठाकरे यांनी शेवटच्या 3 दिवसातच हे विधान केलं आणि त्याचा संभ्रम झाला असेल. कितीही टोकाची भूमिका घेऊन ते खोडण्याचा प्रयत्न केला तरी संभ्रमावस्था झाली असेल असं मी मानतो. मागच्या वेळी तुम्ही आघाडीची मोठ बांधली होती, यावेळी तुमचे सर्व विरोधक एकत्र आले आणि तोच फॉर्म्युला तुमच्या विरोधात वापरण्यात आला असं वाटतं? यावेळी राष्ट्रवादी म्हणून आम्ही लोकांच्या पुढे गेलो. काँग्रेसकडूनही मला टार्गेट करण्यात येत होतं आणि स्वाभिमानी विकास आघाडी म्हणून संभाजी पवार आणि त्यांचे काही सहकारी होते त्यांच्याकडूनही मलाच टार्गेट करण्यात येत होतं. कारण सुरुवातीपासून हे गृहीत धरण्यात आलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या शहरात जास्त आहे आणि आश्चर्य किंवा विनोद किंवा सोय त्यांची म्हणून काँग्रेस आणि संभाजी पवारांचं भाजप किंवा त्यांचे हे दोघं एकमेकावर टीका करत नव्हते. ते दोघांचा कार्यक्रम माझ्यावर टीका करण्याचा होता. तरी मी या दोघांवर कधी टीका केली नाही. मी या शहरात कामच सांगण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात या शहराची दिशा कोणती ठेवू शकतो आम्ही हे सांगण्याचा मी माझ्या परीने फार प्रयत्न केला. आपण म्हणालात की ही निवडणूक एका शहरापुरती मर्यादित होती, मात्र शेवटच्या 3 दिवसांमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले ते या शहराच्या बाहेरच्या संदर्भामध्ये होते, एकमेकांवरती जे झाले. त्यामुळे आघाडीवरती काही परिणाम होईल, आगामी निवडणुका आहेत त्यावरती काही परिणाम होईल असं वाटतं? पतंगराव कदम यांनी म्हटलेलं आहे की अजित पवारांना जर आघाडीच्या एकत्रित प्रचार सभांमध्ये नेलं तर नुकसान होऊ शकतं. उलट अजित पवार हे अतिशय प्रभावीपणानं त्यांनी इथं भाषण केलं. अजित पवारांच्या मुळे आम्हाला जास्त ताकद या शहरात मतांच्या रूपाने मिळाली आणि अजित पवारांचं नेतृत्व हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि लोक आज स्पष्ट कोण बोलतं त्याला जास्त मान्यता देतात आणि अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहेत. कदाचित कुणाला आवडलं नसेल त्यांचं वक्तव्य, पण अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहेत आणि गेलेल्या माणसाला रोखठोक उत्तरं देऊन त्यांची कामं करतात आणि त्यामुळे अजित पवारांच्याबद्दल आज महाराष्ट्रात आदर आहे, त्याबद्दल शंका नाही. मात्र पतंगराव कदमांनी म्हटलंय की आगामी निवडणुका विधानसभा असतील, लोकसभा असतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढवणार आहेत आणि त्यामध्ये जर अजित पवारांचा समावेश प्रचारादरम्यान करण्यात आला तर काँग्रेसला आणि एकूणच आघाडीला नुकसान होऊ शकतं, अशा प्रकारचं वक्तव्य आहे. पतंगराव कदम हे आघाडीचे नेते नाही आहेत, ते त्यातले एक घटक आहेत. त्यांनी व्यक्त केलेलं विधान हे आघाडीवर बंधनकारक नाही, त्यामुळे ते एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तर हे होते जयंत पाटील. त्यांनी एका बाजूला त्यांचा पराभव मान्य केलेला आहे, मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना एक नेता, पक्षाचा नेता म्हणून सर्व ठिकाणी इथून पुढे देखील प्रोजेक्ट करेल, समाविष्ट करेल, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, सांगली. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा नमस्कार महाराष्ट्र.